हे गुंड एवढं लवकर माझ्यावर विश्वास ठेवून पैसे आणून देतील असं वाटलं नव्हतं. मंगलताईंना ओरडायला काय झालं? बाबूदादा गेले की काय? आता येतील पैसे मागायला. हा आलो. हा मंगलताई आलो. हो 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 ठेव मंगलताई सर. डॉक्टर आमच्या यांना वाचवा डॉक्टर. हात जोडते पाया पडते. काय झाले मंगलताई? रक्ताची उलटी झाली आज त्यांना. काय डॉक्टर तुम्ही सांगू शकता त्यांना काय झालं? चला की लवकर बघा काय झालंय ते. चला बघा की याचं रगत आलं यांच्या तोंडातून. मला तर काहीच कळलं झालं. डॉक्टर यांना बरं करा डॉक्टर. अहो मंगलताई मी कसं बरं करणार? मी काही डॉक्टर नाहीये. मला माहिती तुम्ही देव माणूस आहे. तुम्ही त्यांना बरं करू शकता. आमच्या यांचं जीव वाचवा डॉक्टर. मी पदर हे असं प्लीज काही करू नका. तुम्हाला माहितीये मला हे असं आवडत नाही. बर मी काय करणार? कंगणी बाबांकडे साकडं घालतो बघू काय होतंय का. कंगणी बाबा हे बघा बाबूदादांकडून काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही पोटात घ्या आणि त्यांना बरं करा. बरं बर पप्पा किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका पण अजिबात ऐकलं नाही ना. आता बघितलं ना किती त्रास होतोय. पप्पा मंगलताई तुम्ही यांच्यासाठी जरा कोमट पाणी आण टाका. लगेच आणते. बाबूदादा उठा उठा उठा. सावकाश काही होणार नाही तुम्हाला. मी आहे सावकाश. डॉक्टर मला नाही वाटत मी जगीन. डॉक्टर मला वचन द्या. माझ्या माघारी माझ्या घरच्यांची काळजी घ्याल. माझ्या कुटुंबाची काळजी घ्याल. मला वचन द्या डॉक्टर. बाबूदादा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही होणार नाही. मी आहे ना. नाही डॉक्टर मला माझं मरण दिसतंय. डॉक्टर मला खरंच वचन द्या. अरे आम्ही काय रस्त्यावर पडलोय वय? तिथे मुडद्याला आमची काळजी घ्यायला सांगतात. तुला काय बी होणार नाही. फक्त आहे ना तू गोळ्या औषध येळेवर घे. बघतेच मी ते योंबी कसा तुला न्यायला येते ते. नाही त्याचा मुडदा बसवला ना तर नावाची सरू म्हातारी नाही. तुम्ही काही काळजी करू नका. काही होणार नाही तुम्हाला. मी आहे बाहेर. काय लागलं तर सांगा मला. डॉक्टर कोमट पाणी आणले. हा त्यांना ते बरं वाटेल त्यांना. अहो पण हॅलो हा मुदू मॅडम बोला. हॅलो डॉक्टर. डॉक्टर प्लीज तुम्ही लवकर इकडे या. सोनू बघा ना कशी वेड्यासारखी वागतेय. आतमध्ये तिने स्वतःला कोंडून घेतलंय. माझं काहीच ऐकत नाहीये. मला खूप भीती वाटते डॉक्टर. तुम्ही लवकर या प्लीज डॉक्टर. काय? बरं बरं तुम्ही काळजी करू नका. मी आलोच. ठीक आहे डॉक्टर. कुठे चाललाय तुम्ही? एक अर्जंट काम आलो जाऊन. असं काय अर्जंट काम आहे? इथं पप्पांना बरं वाटतं ना माहित आहे ना. अशा अवस्थेत तुम्ही त्यांना सोडून जाणार आहे? तुम्ही कुठंच जायचं ना इथंच थांबायचं. डिंपल एक महत्वाचं काम आहे आलो. पण हे काम पण महत्वाचं आहे. मी तुम्हाला कुठंच जाऊन देणार नाही. थांबा इथं. डिंपल तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि मी कुठे थांबायचं आणि कुठे नाही हे मी ठरवतो. समोरच्याने नाही ठरवायचं. बाळा सोनू अगं असं काय करतीस? कधीपासून तुला मी आवाज द्यायला लागलोय. तुझा राग आईवर आहे ना? मग मला काय शिक्षा देतेस? दरवाजा उघड बरं आधी. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. तू पण जा. एकटीला सोडा. या डॉक्टर
हे बघा, ह्याच खोलीत तिने स्वतःला कोंडून घेतले. सोनू, दरवाजा उघड बाळा. बघ कोण आले. एक मिनिट. सोनू, असा वेडेपणा करू नकोस. शहाणी आहेस ना तू, मोठी झालीस ना आता. असं वागणार आहेस का? दार उघड बघू. काय म्हणून दरवाजा उघडू अंकल? आई बघा ना, मला मनासारखं जगूच देत नाही, काहीच करू देत नाही मला. सारखी हे करू नको ते करू नको सांगत असते. याचं मान मारून जगण्याचा काय अर्थ आहे? मला नाही जगायचंय. सोनू, असं काही बोलू नकोस. दरवाजा उघड बाळा. हे बघ, असं हट्ट करू नकोस. डॉक्टर, तुम्ही समजवा ना तिला, तुमचं ऐकेल ती. सोनू, माझा ऐकणार आहेस की नाही? हे बघ, तुला माहिती आहे ना माझ्याकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. सोनू, दार उघड. हे बघ, आईचं आणि आजीचं राहू दे, तू माझ्याशी बोल. मी आत एकटा येतो. प्लीज दार उघड. पण तुम्ही एकटंच यायचं. बरं बाबा, मी एकटाच येतो, दार उघड. पण आई, मधू मॅडम, प्लीज तुम्ही तिचा विश्वास नका तोडू. मी आहे आत, काळजी करू नका, मी बोलेन तिच्याशी. डॉक्टर अंकल, सोनू, काळजी करू नकोस, मी आलो ना आता. याआधी माझी तुझ्यावर प्रेम करण्याची संधी हुकली, पण आता नाही हुकणार. मी जोपर्यंत सावज माझ्या जाळ्यात सापडत नाही तोपर्यंत जाळं टाकायचं थांबत नाही. आता लवकरच तू माझ्या मिठीत असशील सोनू. सोनू, काय अवस्था करून घेतली स्वतःची. हे घे, पाणी घे. बाबू दादा, अहो काय चाललंय तुमचं? हा, तब्येत तुमची बिघडली, आराम करायला सोडून हे तर काय शोधताय तुम्ही? हो बाबू दादा, तब्येत बरी आहे ना आता? बरं वाटतंय ना? बाबू दादा, अहो हे बरं वाटतंय वय? अहो खोकला वाढलाय तुमचा. तुम्ही एक काम करा, हे ना फळ खा जरा, म्हणजे कसं वाईस बरं वाटेल. हे घ्या. अरे फळांनी काय होणार आहे? माझं एक काम करता का तुम्ही? हा, काय का बाबू दादा, हा काय विषय आहे का? तुम्ही फक्त मला सांगा काय पाहिजे ते, 0 मिनिटात घेऊन येतो, म्हणजे घेऊनच येतो. हा, माझ्यासाठी एक दारूची बाटली आणा ना. हो बाबू दादा, अहो काय वाटतंय का तुम्हाला? हा, दारूची बाटली मागाल ती पण मलाच? नाही नाही, तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं का नाही, त्याला उचलून आपटून हाणला असता टप्प्या टप्प्यानं. हा, नाहीतर नाही का नाही, दारूच्या बॅल्यामध्ये घुसळून हाणला असता एका बुकीत. नका, या दारू पायी लाकडा सकट हाडकं पण मसनत बुजली की तुमची.
तरी दारूचं नाव सोडताना झालंय बाई. अरे उलट दारू नाही पिलो ना तर मरीन मी. काय बोलताय बाबू दादा? हा, आम्ही जर का तुम्हाला दारू आणून दिली आणि हे मंगलवहिनीला आणि सौरवाजीला कळलं ना तर आमचा जीव घेतील ते. बरं ठीक आहे, नका देऊ दारू. माझा विचार करा. अरे माझी अवस्था बघा, काय अवस्था झाली माझी. 2 आठवडे झालं कोंडल्या गते, घराच्या बाहेर नाही पडलो रे. असं वाटतं रानात जावा, शेताकडे चक्कर मारावी, बघावं तिला, बरं वाटेल रे मला. रानात जाऊन आलो, शेती बघितली, अहो त्यासाठी ते असली तर पाहिजे. नाहीतर काय, तुम्ही तुमची शेती कावा जिंकून टाकली ह्याच्या पाय. अरे तिची शिकली ना ती तरी बघून येतो, मनाला बरं वाटेल रे. घरातले कोंडल्यासारखं वाटतंय, जीव जाईन रे माझा. मामा भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही तर सांगा की ह्यांना तब्येतीची काळजी घ्यायला. माझं तर डोकं चालायचं बंद झालंय. आणि माहितीये का, सकाळी सकाळी रक्ताची उलटी झाली ह्यांना. तरी बी अजून तोंडात दारूचं नाव आहे. हो बाबू दादा, काय तुम्ही, तुम्हाला रक्ताची उलटी झाली होय? तुम्ही दारूचं नाव अजून सोडणं झालंय. नाही नाही नाही, तुम्ही एक नाही सांगून ऐकणार नाही. तुम्ही आता फक्त दारूचं नाव घ्याच, नाही तुम्हाला उचलून घेऊन तालमीत टाकलं का नाही आणि सगळं पहिल्या अंगावर एकदम सोडलं तर बजाव पुन्हा नाव नाही होणार एका बुकीतच. मगर वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, ह्यांनी फक्त दारूचं नाव घेऊ द्या. मला सांगा, मी आहे आणि हे आहे. हे बघा बाबू दादा, तुम्ही दारू सोडून काय पाहिजे ते सांगा फक्त. तुम्हाला काय खावंसं वाटतंय? फळं खावशी वाटतात का? मटण खावंसं वाटतं का? खोबरं, खारीक, काजू, बदाम काय पाहिजे ते सांगा ना, मी खर्च करतो. दारू पासून लांब हात जोड. मगर वहिनी काय करताय? रडू नका तुम्ही, आधी गप बसा बघू. तुम्ही परक असून किती करताय आमच्यासाठी? पर्क? हो, पर्क कुठे आहे आम्ही? हे बाबू दादा आहे ना, मोठ्या भावासारखे आहेत माझ्या. अहो एक काळ होता, आम्हाला काय बी लागलं ना तर आम्ही वाड्यात यायचो. खूप दिलंय या वाड्याने आम्हाला. अहो कधी अंतर नाही ठेवलंय बघा. हे बाबूदारांचे वडील आणि माझे वडील जिगरी दोस्त होते. खूप दिलंय या वाड्याने आम्हाला. घ्या आणि तुम्ही आम्हाला परक बना मंगल वहिनी. अहो माझी आई रानात जायचे का नाही, बांगलाय खुरपाय, तुम्हाला इथं सोडून जायची वाड्यात. सर्वांची लय लाड करायची माझ. घरात काय चांगलं चुंगलं बनवलं का नाही पहिलं मला खायला घालायचे. मला वाटायचं माझी खरी आई सोरव आहे. हा अहो आणि परक म्हणा तुम्ही आम्हाला. वाडा म्हणजे दुसरं घर आहे आमच्यासाठी. आता आडीनडीला अडचणीला घरातली माणसं उभं नाही राहणार तर कोण राहणार? काळजी करू नका तुम्ही, काय होत नाही बाबा दादाला. हा काय होणार नाही. अहो बघितलं का, समधी आपल्यासाठी किती करतात आणि तुम्ही ते दारू रुपये वाटोळ करून घ्यायला लागला. तुम्ही अहो आता तरी दारू सोडा. चुकलं माझं, आता नाही पिणार दारू. नको मला पाणी, मला काही नको. मला पिकनिकला जायचंय. हो सोनू, तुझ्या वयाच्या मुलींनी फिरायला जाणं, मजा करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यात काही चुकीचं नाहीये. मग तुम्ही आईला समजवा ना, मला का सांगताय? ती ना नुसती मला टोकत असते, माझ्या मनासारखं जगूच देत नाही मला. सोनू, आई आहे ना तुझी, तिला तुझी काळजी वाटते म्हणून तुला बाहेर पाठवत नाही. हे बघ, त्यात तुला वडील नाहीये, तुला बाहेर एकटीला पाठवायचं याची भीती वाटते तिला. तू मोठी झालीस ना आता, तू तिची काळजी समजून घेतली पाहिजे. दरवेळी
समजून घेऊ तिला? माझ्या क्लास मधले सगळे फ्रेंड चाललेत, मी एकटी नाही चाललीये. माझ्या फ्रेंड्सच्या घरच्यांना त्यांच्या मुलाची काळजी नाहीये का? मला ना गुदमरून जगण्याचा कंटाळा आलाय आता. माझे घुसमट होते. तुम्ही फ्रेंड आहात ना माझे, तुम्ही समजवा ना आईला प्लीज. बर ठीक आहे, तू जातेस पिकनिकला. माझी आई परवानगी कशी देईल? तुला एकटीला बाहेर पाठवायला नकार आहे ना आईचा? तुझ्यासोबत तुझ्या घरातलं किंवा तुझ्या जवळचं कोणी सोबत आलं तर? म्हणजे माझी आई माझ्या सोबत येणार तर मला पिकनिकच नकोय. कारण तिचं तिथे एकच जप चालू असेल, हे करू नको ते करू नको, इकडे जाऊ नको हे खाऊ नको. मला पिकनिकचीच मजा घेता येणार नाही अंकल. पण समजा मी जर का तुझ्या बरोबर आलो तर येईल ना मजा करता तुला? म्हणजे तुम्ही येणार माझ्यासोबत? खरंच? हो. यू आर द बेस्ट डॉक्टर अंकल. तुम्हाला मी सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. आपण खूप खूप एन्जॉय करू. थँक्यू डॉक्टर अंकल. काय झालं सोनू? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर, चला आपण आईला सांगू. सोनू काय चालू होतंय तुझं? इथे माझी काय अवस्था झाली ते तरी बघ. तुझ्या चांगल्यासाठी भल्यासाठी मी नकार देत होते, तुला कळत कसं नाहीये ग? डॉक्टर, बरं झालं तुम्ही हिला समजवलं. अहो माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. आई, आम्ही पिकनिकला जातोय. काय? मधु मॅडम, मी तिला प्रॉमिस केलंय. तुम्ही माझ्याबरोबर जरा हॉलमध्ये याल का? बोलायचंय प्लीज. सोनू बाळा, तुझं काय चाललंय? अगं अशी खोळ्यावानी वागू नकोस तू. डॉक्टर काय केलं ते तुम्ही? मी तुम्हाला तिला समजवायला सांगितलं होतं. मधु मॅडम माझं ऐका. तुम्ही जर का असंच तिच्याशी कठोर वागत राहिलं ना तर तिच्या मनापासून लांब जाल. मधु मॅडम, तिचं वय लक्षात घ्या. तिला स्वातंत्र्य हवंय. मित्र मैत्रिणींबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं तिला वाटत असतं, पण तुम्ही तिला करू देत नाही. त्याचा राग येतोय तिला. मधु मॅडम, जर का तुम्ही असंच करत राहिला ना तर तिच्या मनातून उतराल आणि हे फार धोक्याचं आहे. हे पहा, तुम्हाला काही निर्णय तिच्या मनाप्रमाणे घ्यावे लागतील. पण मी हे सगळं तिच्या चांगल्यासाठीच. मधु मॅडम, हे मला कळतंय, तिला नाही कळतंय. ती स्वतःचा जीव द्यायला निघाली होती. मी तिला समजावलंय म्हणून. ती इथून पुढे असा वेडेपणा नाही करणार. हे पहा, तिला समजून घ्या. एकदा तिला पिकनिकला पाठवा. पण मी तिला असं एकटीला कसं पाठवू? तिकडे सगळे अनोळखी लोक असतील. नाही, मला कळतंय सगळं, म्हणून तर मी स्वतः तिच्या बरोबर जाणार आहे. काय? सॉरी डॉक्टर, पण मला हे नाही पटत आहे. डिंपल आणि टोना पण असतील माझ्या बरोबर. मधु मॅडम, निर्णय तुमचा आहे. मी तुमच्या भल्यासाठी सगळं करतोय. आज मी तिला समजवायला होतो, उद्या जर का तिने काही बरं वाईट केलं आणि मी नसेल तर? मधु मॅडम, माझाही कोणावर विश्वास नाहीये, म्हणून मी स्वतः जाणार आहे. आणि तुमचा माझ्यावरही विश्वास नसेल तर तुम्हीही येऊ शकता. आईना इथे असं एकट्यानं टाकून कसं जाऊ शकते मी? ठीक आहे, जा तुम्ही तिच्यासोबत, पण काळजी घ्या. काय झालं? आई नाही देते ना परवानगी? मला वाटलंच होतं. आईने परवानगी दिलीये. काय? आई, थँक्यू सो मच.